नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र होऊ शकतात. त्याला कारण तसंच ठरलंय की काल कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे हा जोरदार युक्तिवाद झालेला आहे. आता हे सगळे अपात्र झाला शिंदे गट, तर त्यांना पर्याय काय राहतो? तर भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणं हाच एकमेव पर्याय राहतो. तर काल जो युक्तिवाद करण्यात आला कपिल सिब्बल यांनी, त्या युक्तिवादामध्ये नेमकं काय काय मांडलं, 2002 मध्ये जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं त्याचा सुद्धा दाखला देण्यात आला. ते प्रकरण सुप्रीम कोर्टानं कसं बेकायदेशीर ठरवलं, तर त्याच्यामध्ये मुद्दे काय काय मांडले होते, या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे कपिल सिब्बलांचे जे मुद्दे आहेत अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. 2002चा बहुजन समाज पक्षाचे आमदार जे फुटले होते त्या फुटीर आमदारांचा दाखला दिला गेला. तसंच हा सलग 8व्या-9व्या दिवसाचा युक्तिवाद होता कपिल सिब्बलांचा. पुढच्या आठवड्यामध्ये अजून पुन्हा त्याची सुनावणी होणार आहे आणि अजून वेळ कपिल सिब्बलांना, देवदत्त कामत यांना आणि शिंदे गटाच्या वकिलांना मिळणार आहे. तर नेमकं हे प्रकरण कुठल्या दिशेला जाऊ शकतं? मला हा कालच व्हिडिओ बनवायचा होता, परंतु काल काही कारणास्तव मला बनवता आला नाही, वेळ नाही मिळाल्यामुळं. मग तो आज मी व्हिडिओ बनवतोय. तर या सगळ्या प्रकरणाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. 2022ला एकनाथ शिंदेचं बंड, त्यानंतर विधिमंडळ पक्षाचा गट आणि गटनेत्याला हटवलं गेलं, त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेलेली सगळी प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टातून पुन्हा विधानसभा अध्यक्षाकडे आलं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेलं. तर असा हा घटनाक्रम आहे सगळा. तर या घटनाक्रमावरती आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला जे कपिल सिब्बल आहेत यांनी जे काही महत्वाचे मुद्दे मांडलेत तर त्याच्यावरती आज सुरुवातीला आपण चर्चा करू. त्याचबरोबर त्यांनी कालच्या ज्या सुनावणीमध्ये जे काय मुद्दे मांडले गेलेले आहेत तर त्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. तर सुरुवातीला कपिल सिब्बल काय म्हणले ते बघू. त्यानंतर उत्तर प्रदेश मधले बहुजन समाज पार्टीचे जे आमदार फुटले होते आणि त्यांना कसं सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवलं ते सुद्धा बघू. आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा युक्तिवाद काय होता देवदत्त कामत यांचा, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू. तर 20 ऑगस्ट 2026च्या आधीच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला संपलेल्या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाबद्दल विचारलं असता बघा, युक्तिवाद हा गाभा असा होतो. उपलब्ध माहिती जी आहे 20 ऑगस्टला ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद देवदत्त कामत यांनी काल पूर्ण केलेला आहे. म्हणजे युक्तिवाद जो शेवटी राहिलेला होता तो संपवलेला आहे आणि आता 2 सप्टेंबरला म्हणजे एक पुढच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून त्याला उत्तर दिली जातील. आता कपिल सिब्बल यांनी जे प्रमुख मुद्दे काय मांडलेले आहेत तर विधानसभा पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष नव्हे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आणि विधिमंडळ नेत्यानं घेतलेला निर्णय हा पक्षाला बांधील नसतो, तो निर्णय विधिमंडळापुरता मर्यादित असतो, तो निर्णय पक्ष आणि त्याच्याशी काही संबंध नसतो. आता सिब्बलांनी या मुद्द्यावरती हा मुद्दा जो आहे जोरदार मांडणी केलेली आहे. विधानसभेतील बहुमत असलेले आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष होत नाही असंही सांगितलं. आणि राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची गल्लत करून कसा चुकीचा निर्णय दिला हे सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. तसंच
39 आमदाराकडे बहुमत असल्याने ते शिवसेना झाले असं होत नाही, हा सुद्धा मुद्दा मांडला. म्हणजे एकनाथ शिंदेकडे सुरुवातीच्या काळात 39 आमदार गेले होते आणि बाकीचे काही अपक्ष होते. तर हे 39 आमदार म्हणजेच शिवसेना नव्हे, हा सुद्धा महत्वाचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. तसंच शिवसेनेचे एकूण 55 आमदार होते, त्यापैकी 39 आमदार शिंदे गटात गेले. पण आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून पक्षाची मालकी आपोआप त्या गटाकडे जात नाही, असाही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जोरदार ठरलेला आहे. आता अपात्रतेचा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होता असं सुद्धा म्हटलेलं आहे. सिब्बलांनी असा आग्रह धरला की शिंदे गटातील आमदार अपात्र ठरतात की नाही हे आधी ठरले पाहिजे, त्यानंतर निवडणूक आयोगानं कोणता गट खरा आणि कोणता खोटा हे ठरवायला पाहिजे होतं निवडणूक आयोगानं. मात्र तसं ठरवलं गेलेलं नाही. याचा थेट परिणाम असा होऊ शकतो की जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या संख्येवर आधारित निवडणूक आयोगाचा निर्णय प्रश्नार्थी येऊ शकत होता. म्हणजे त्यांना अपात्रच ठरवलं गेलेलं नाही. पुन्हा धनुष्यबाण गोठवण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा हा धनुष्यबाण जर तुम्हाला आम्हाला देता येत नसेल तर हा धनुष्यबाण गोठावला तरी चालतोय. म्हणजे सिब्बलांनी असं म्हटलंय की न्यायालयात सांगितलं की अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवावे किंवा शिंदे गटाला त्याचा लाभ मिळू नये, अशी भूमिका सुद्धा कपिल सिब्बल यांनी मांडलेली आहे. आता पक्षांतराला फायदा कशा पद्धतीने मिळाला, म्हणजे पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे हा फार वेगळा आहे आणि ह्यांनी जे तिथं दाखवलं गेलं हे फार वेगळं दाखवलं गेलेलं आहे. आता कपिल सिब्बलांचा व्यापक युक्तिवाद असा होता की एखाद्या गटाने आधी पक्ष सोडला आणि नंतर त्याच पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले तर त्यामुळे पक्षाला प्रोत्साहन मिळेल, म्हणजे पक्षांतर बंदी जे होतंय त्याला प्रोत्साहन मिळेल, पक्ष आपोआप खच्चीकरण होईल पक्षाचं. पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होते असं त्यांनी 10व्या सूचीनुसार आपली मांडणी केलेली आहे. बघा, कोर्टाने सिब्बलांचा महत्वाचा प्रश्न कपिल सिब्बलांना सुद्धा विचारला. न्यायमूर्ती जयबाला बागची यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना म्हणजे विचारलं की विधानसभा अध्यक्षाचा निर्णय बाजूला केला तर सुप्रीम कोर्ट स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना घोषित करू शकते का, असा प्रश्न विचारला. आणि त्यांना पुन्हा निवडून आणू शकतंय का. आता ते माग झालंय, ते अपात्र मागच्या ह्याच्यात आहे. आता पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा निवडून आलेली ही लोक. आणखी महत्वाचं म्हणजे न्यायालयाने मुख्य नेतापद हे शिवसेनेच्या पक्ष संघटनेत नाही, ह्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद मुख्यतः सूत्रांभोवती होता. आमदाराची संख्या, राजकीय पक्ष आणि यापुढं म्हणजे बघा यापुढं आणि याआधी कपिल सिब्बलांचं असं म्हणणं होतं की बाबा हे आमदार फुटतायत, गट तयार करतायत बेकायदेशीर. पक्षाने जर त्यांना पक्षातून काढलं आणि त्यांनी जर गट तयार केला तरच ते त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. पक्षाने काढलंच नाही यांना अजून, मग हे कसं काय गट तयार करू शकतात, गट तयार करू शकतात, म्हणजे हे अपात्रच होणार आहेत असं सुद्धा ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी मांडणी केलेली आहे. त्यातच शिवसेनेच्या पक्षात मुख्य नेतापद हे नाहीये, त्याची सुद्धा त्यांनी तिथं मांडणी केली की बाबा मुख्य नेतापद नाही तर एकनाथ शिंदे कशाचा मुख्य आहे हे सुद्धा मांडलं गेलं. मग सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला अपात्र ठरवले असे समजू असे अजून म्हणता येणार नाही आपल्याला. मात्र तशा पद्धतीचं कामकाज सध्या सुरू आहे आणि ते त्याच्यावरती पुढे जाऊन जे कपिल सिब्बल आहेत यांनी उत्तर प्रदेशचा दाखला दिला. आता उत्तर प्रदेशचा दाखला काय आहे ते सुद्धा आपण बघूया. उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा आपण बघूया. आता बघा, बीएसपीचे 13 आमदार फुटण्याची जी घटना आहे ही 2002 मधली आहे आणि ह्याचा दाखला दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी. तर हे काय म्हणतंय की 2002 ची बघा, सप्टेंबर 2003 मधील
उत्तर प्रदेशातील सदर घटना आहे. 2002 मध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीचे 98 आमदार निवडून आले होते. आता 98 आमदार निवडून आले. 26 ऑगस्ट 2003 रोजी मायावती यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 27 ऑगस्ट 2003 ला बीएसपीचे 13 आमदार राज्यपालांना भेटले आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना सरकार स्थापनेसाठी बोलवावे अशी भूमिका त्यांनी घेतली या 13 आमदारांनी. म्हणजे जसं एकनाथ शिंदेचं झालं, एकनाथ शिंदेचे आमदार फुटले, गुवाहाटीला पळून गेले. मग त्यातल्याच काही जणांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदासाठी हे करावं पत्र दिलं. हे जसं तिथं घडलंय तशी सेम पोझिशन महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, बीएसपीचे नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी या 13 आमदाराविरोधात पक्षांतर विरोधी कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली. आता त्यानंतर 37 बीएसपी आमदारांनी बीएसपी मध्ये फूट पाडल्याचा दावा करून स्वतंत्र गटाला मान्यता दिली. म्हणजे 2/3. सुरुवातीला 13 फुटले, परत त्याची संख्या झाली 37 आणि 37 झाल्यानंतर यांनी 2/3 आम्ही आहे म्हणून आमच्या गटाला मान्यता द्या अशी मागणी केली. आणि त्यावेळी बीएसपीचे विधानसभेतील संख्याबळ 109 होते. त्यापैकी 1/3 म्हणजे 37 आमदार. आणि ते 37 आमदार जसं आता उद्धव ठाकरेंचं झालं तसंच झालंय. त्या काळच्या उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष केदारनाथ त्रिपाठी यांनी 37 आमदाराच्या गटाला फूट म्हणून मान्यता दिली. त्यानंतर गट समाजवादी पक्षामध्ये विलीन झाला. बघा, समाजवादी पक्षामध्ये विलीन झाला. आता सर्वोच्च न्यायालयात पुढे काय झालं बघा. म्हणजे आता हे तर सुद्धा एकनाथ शिंदेच्या गटाला मान्यता दिली, मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन न होता त्यांनी पक्षावरती दावा ठोकला. आता शिवसेना घेतली, चिन्ह घेतलंय, पण तिथं आमदार अपात्रतेच्या निर्णयापर्यंतचा हा विषय आणि पक्ष कुणाचा ही केस वेगळी आहे आणि आमदार अपात्र हा बघा. आता पुढे हा वाद न्यायालयापर्यंत गेला. राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्या असं सुप्रीम कोर्टामध्ये वाद लागला. 14 फेब्रुवारी 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरवला. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी ह्यांच्या गटाला मान्यता दिली होती. तसंच बघा, आता एकनाथ शिंदेंनी जे 6 खासदार फोडलेले लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिलेली गटाला, हे प्रकरण चालू आहे. तसंच ह्या एकनाथ शिंदेच्या आमदाराच्या गटाला सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आणि खासदारांना लोकसभेचा ओम बिर्ला यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. तर तेच सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेलं आहे. त्या 13 आमदारांना 27 ऑगस्ट 2003 पासूनच अपात्र ठरवलं. बघा, अपात्र ठरवलं. 13 आमदार राज्यपालांना भेटले. बीएसपी कडून अपात्रतेची मागणी करण्यात आली. 37 आमदारांनी फूट असल्याचा दावा केला. विधानसभा अध्यक्षांनी फूट मान्य केली. समाजवादी पक्षामध्ये ते विलीन झाले. प्रकरण 2007 पर्यंत न्यायालयामध्ये चाललं आणि 27 ऑगस्ट 2003 पासून या सगळ्यांना अपात्र ठरवलं सुप्रीम कोर्टाने. आता यात राजेंद्र सिंह राणा, स्वामी प्रसाद मौर्या आणि विधानसभा अध्यक्ष केशरीनाथ त्रिपाठी यांची नेमकी भूमिका. तसंच सुप्रीम कोर्टाने ह्या 13 आमदारांना अपात्र ठरवलं आणि या गोष्टीचा ठाकरे आणि शिंदे या प्रकरणाशी नेमका संबंध येतो. बघा, ठाकरे प्रकरणाशी संबंध आता समजून घ्या. बघा, 27 ऑगस्ट 2003 बघा, हे प्रकरण सगळं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे गेलं. सुप्रीम कोर्टानं याच्यावरती निर्णय आणि निकाल दिला सुप्रीम कोर्टानं. आता विधानसभा अध्यक्षांनी त्या टायमामध्ये बघा 4 सप्टेंबरला बीएसपीचे विधानसभेतील नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी मागणी केली होती की ह्या 13 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं. म्हणजे बघा, हे हळूहळू हे जे प्रकरण आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कसं जाताना आपल्याला दिसतंय. आता एकनाथ शिंदेचे जर हे आमदार तेव्हापासून आतापर्यंत जर अपात्र केले बघा,
जर अपात्र केले तर शिंदे, आणि हा निकाल जो आहे हा देशासाठी महत्वाचा आहे बघा. आणि हा दाखला 2003चं हे जे प्रकरण आहे हे याचा दाखला आता कपिल सिब्बल यांनी या केसमध्ये दिलेला आहे बघा. 2003 BSP ची फूट आणि 2022 शिवसेनेमधली फूट याची तुलना जर आपण केली तर दोन्ही फरक आपल्याला एकच दिसतात बघा. मुख्य घटना 2003 बहुजन समाज पार्टी 13 आमदार BSP आणि नंतर सगळे मिळून 37 फूट झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 39 आमदारांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं आणि पक्षात फूट पाडली. पुढं जे 1/3 बहुमत लागतं ते बहुमत लागू बघा. त्यांनी बरोबर 2003 मध्ये 1/3 बहुमत असाचा 10व्या सूचीतून काढून टाकण्यात आलेलं होतं बघा. आता अध्यक्षांचा निर्णय त्यावेळेचा केदारनाथ त्रिपाठी यांनी 37 आमदारांच्या गटाला मान्यता दिली. आता राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिलेली आहे बघा. परत सुप्रीम कोर्टात 2007 मध्ये BSPच्या आमदारांचा निकाल लागला, सगळे अपात्र ठरले. आता 2023 मध्ये आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षावरती सुप्रीम कोर्टाने पोहोचवली होती 2023 शिंदे गटाचं प्रकरण. मात्र त्यांनी ह्या प्रकरणामध्ये बघा 2003चं प्रकरण BSPचं 7 मध्ये निकाल लागला, त्यात मात्र सगळे सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले. आणि ह्या शिंदे गट आणि ठाकरेंच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षावरती जबाबदारी सोपवली. म्हणजे हा फरक आहे. आणि बघा 13 आमदार झाले म्हणून पक्षात वैध फूट सिद्ध होत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हणलं होतं. आणि आता राजकीय पक्ष कोणता, विधिमंडळ पक्षाची भूमिका काय आणि पक्षाचा व्हीप लागू कोणाला होतो हा निकाल म्हणजे राहुल नार्वेकरनं कसा चुकीचा निकाल दिला होता तो सध्या ते प्रकरण आणि हे प्रकरण कसं साम्य त्याचा हा सगळा सविस्तर आढावा झाला. म्हणजे एकनाथ शिंदेचं सध्या अपात्र होऊन पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडे जाईल आणि एकनाथ शिंदेच्या लोकांना बरोबर भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. म्हणजे निकालच तसा त्या दृष्टीने म्हणजे त्या टायमाला BSP मध्ये 1/3 फुटले होते आणि इथं 2/3 फुटलेले आहेत. 2/3 आणि 1/3 म्हणजे हा फरक यामधला आहे. आमदारांचा स्वतंत्र गट जरी असला जोपर्यंत पक्ष त्यांना पक्षातून काढून टाकत नाही तोपर्यंत त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही असंही 10व्या सूचीमध्ये नमूद केलेलं आहे. आणि यामुळंच शिंदे गटाची जी अडचण आहे ती सध्या वाढलेली आपल्याला दिसते. आता शिवसेनेचा व्हीप ही जी आहे 10वी सूची काय सांगते बघा. 10वी सूची काय सांगते तर 10व्या सूचीतल्या अनुसूची बदलण्यात आली आणि त्याच्यामध्ये बघा 1/3 अट होती ती काढून 2/3 सदस्य अशी केलेली आहे. आता शिंदे प्रकरणात यामुळे मोठा प्रश्न काय निर्माण होतो. शिंदे गटाकडे मोठ्या संख्येने आमदार होते पण प्रश्न केवळ आमदार किती आहेत एवढ्या पुरता मर्यादित नाही. सध्या शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कोणता, उद्धव ठाकरे यांचा गट की शिंदे यांचा गट, म्हणजे आता हा जो वाद सुरू आहे तो. आणि त्यानंतर शिवसेनेचा अधिकृत व्हीप कोण देऊ शकतो, विधिमंडळ पक्षाचा नेता, आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडले का, त्यावर पक्षविरोधी कायदा लागू होतो का, म्हणजे हे सगळं तपासलं जातंय सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जे मांडणी केली गेलेली आहे त्याला हा सगळा इतिहास मांडला गेलेला आहे. आणि कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे याचा थेट परिणाम हा एकनाथ शिंदेच्या
शिवसेनेवरती एकनाथ शिंदेंनी जे ताब्यात घेतलेली शिवसेना आहे त्यावरती होतो. आता बघा, कपिल सिब्बल यांनी सुद्धा जे काय जोरदार युक्तिवाद केला, जे मुद्दे मांडले त्यामध्ये त्यांनी बरंच काय मांडणी केलेली आहे. म्हणजे आमदारांची संख्या म्हणजे पक्ष होत नाही. विधिमंडळ बघा, मुख्य युक्तिवाद त्यांचा विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन वेगळे घटक आहे. हा मुद्दा जोर लावून धरलेला आहे त्यांनी. केवळ आमदारांचे बहुमत आहे म्हणून त्यांच्याकडे पक्ष देताच येणार नाही. 2018 ची शिवसेना पक्ष घटना महत्वाची की 99 ची, सिब्बलांनी असं सांगितलं. म्हणजे 2018 मध्ये जे शिवसेनेची पक्ष घटना आहे आणि 1999 ची पक्ष घटना 2018 मध्ये बदलली पक्ष घटना ग्राह्य धरली पाहिजे. म्हणजे हे सगळं कपिल सिब्बलांनी सगळं युक्तिवाद असा जोरदार असा मांडलाय. बघा, उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार होता. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख कोणी केलं गेलेलं आहे? त्यामध्ये एकनाथ शिंदे हे सगळेच मंडळी. 2013 मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यावेळेस शिवसेना प्रमुख हे पद होतं आणि शिवसेना प्रमुख पद काढून पक्षप्रमुख पद निर्माण केलं आणि ते निवडणूक आयोगाकडे तसं पत्र दिलं, ठराव करून दिलं, सगळं केलेलं होतं. मग आता 2022 मध्ये एकनाथ शिंदेना मुख्य नेता पद जे दिलं गेलं, हे मुख्य नेता नेमकं आहे कुठं पद? शिवसेनेच्या घटनेतच मुख्य नेता पद नाही असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुख म्हणून अधिकार होते म्हणून त्यांनी पक्षाच्या काही निवडी केल्या, आमदार खासदारांना तिकीट दिली आणि ते निवडून आले. आता शिंदेचं जे गटनेता नेमला त्यांनी भरत गोगावलेंना, हेच बेकायदेशीर आहे असं सुद्धा सांगण्यात आलं. म्हणजे बघा, मुख्य नेता पद हे घटनेत आहे का हा प्रश्न सुद्धा कपिल सिब्बलांना विचारला गेला न्यायमूर्ती बागची यांनी. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की पक्ष घटना नेमकं कोणतं पद आणि कोणाला देण्याचा अधिकार हा फक्त पक्ष प्रमुखाला आहे. आता शिंदे गट अपात्र होऊ शकतो, तर शिंदे गट अपात्र जर झाला सरसकट आणि पक्ष आणि शिवसेना हे जर ठाकरेंकडे गेलं तर शिंदे गटाला भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता सिब्बलांनी दुसरं सुद्धा असं मांडलेलं आहे की यांना आम्ही पक्षातून काढलंच नव्हतं, तर हे पळून गुवाहाटीला सुरतला का गेले? म्हणजे हा सुद्धा तिथं मुद्दा मोठा मांडला गेला. गुवाहाटीला जाणं आणि भाजप सोबत सरकार बनवणं हे पक्षांतराचे उदाहरण असल्याचं सिब्बलांनी मांडलेलं आहे. तसंच त्यांच्या मते पक्षांतराला त्याचा फायदा मिळवून दिला तर 10व्या अनुसूचीचा उद्देश कुमकुवत होईल असं सुद्धा म्हणणं आहे. आता सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी धनुष्यबाण गोठवायची सुद्धा मागणी केलेली आहे. जर आम्हाला त्याचा लाभ, आम्हाला जर तुम्ही देणार नसाल तर ते गोठवून टाका आणि त्या विरोधी पक्षाला सुद्धा त्याचा फायदा होऊ नये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कपिल सिब्बलांनी आतापर्यंत जवळपास 55 युक्तिवाद केलेले आहेत. 55 म्हणजे एवढे युक्तिवाद केलेले आहेत कपिल सिब्बलांनी आणि जोरदार वाबाडे काढलेले आहेत निवडणूक आयोगाचे, विधानसभा अध्यक्षाचे आणि पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाचे. म्हणजे जोरात त्यांना झटका दिलेला आहे. आणि 39 आमदार म्हणजेच शिवसेना पक्ष नाही हे सुद्धा त्यांनी तिथं सांगितलं गेलेलं आहे. आणि बहुजन समाज पक्षाच्या जे 2003 मध्ये प्रकरण घडलं त्याचा दाखला हा देण्यात आलेला आहे. आता शिंदे गट पूर्ण अपात्र ठरेल. म्हणजे दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत, या दोन वेगवेगळे खटले आहेत. एक तर शिवसेना आणि धनुष्यबाण हा वेगळा खटला आहे, हे कुणाचं, शिंदेचं की ठाकरेचं? आणि आमदार अपात्रतेचा जो निर्णय आहे हा वेगळा विषय आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सुरेश प्रभू यांनी व्हीप बजावला, एकनाथ शिंदेच्या 16 आमदारांना अपात्र करा एकनाथ शिंदे सहित. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानं
भरत गोगावले यांना प्रतोद नेमलं आणि त्यांनी ह्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं. हा निर्णय हा वेगळा आहे. त्याच्यामध्ये शिंदे गटाला पक्षनेता मुख्य नेतापदी निवड ह्याच सगळ्या आमदारांनी केली. मुख्य नेता ह्यांनीच ठरवलं. हे मुख्य नेता म्हणजे एकंदरीत असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार सत्तेत आलं 2022च्या नंतर हेच पूर्ण बेकायदेशीर असं म्हटलं गेलेलं आहे. मुख्यमंत्रीची निवड बेकायदेशीर झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची निवड मुळात म्हणजे बेस असा झाला की विधिमंडळ नेता एकनाथ शिंदेंना नेमलं गेलं, भरत गोगावलेंना प्रतोद नेमलं गेलं. हीच प्रक्रिया सगळ्या मुळापासून भरत गोगावलेंपासून बेकायदेशीर ठरवली गेलेली आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. भरत गोगावलेंचा व्हीप ठाकरे सेनेला लागू होत नाही हे सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे आणि या सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केली हे सुद्धा बेकायदेशीर म्हटलं गेलेलं आहे. आणि या सगळ्यांनी मिळून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची जी निवड केलेली आहे ही सुद्धा बेकायदेशीर असल्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ स्थापन झालं हे सुद्धा कसं बेकायदेशीर झालं याचेच दाखले कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत. आता हे सगळंच जर बेकायदेशीर झालं असेल तर मग शिंदे गटाची पुरती अडचण होऊन बसलेली आहे. त्यातली त्यात आता हे 6 आमदार गेलेले हे तर गॅसवरच बसलेले आहेत. या 6 आमदारांचं तर भवितव्य धोक्यात आलेलं आहे. 6 खासदारांचं खासदार जे गेलेले आहेत त्यांचं तर भवितव्य धोक्यात आलं. मात्र हे जे पूर्वीचे आहेत त्यांचं सुद्धा भवितव्य धोक्यात आलेलं आहे. जे आता निवडणुका झाल्या 2024ला सुप्रीम कोर्टानं म्हटलं गेलेलं आहे की त्या काळातच ह्याचा निकाल व्हायला पाहिजे होता, परंतु ह्याचा निकाल त्या काळामध्ये झालेला नाही. यामुळं बऱ्याच अडथळे निर्माण झालेले आहे. परंतु न्यायमूर्ती बागची आणि जस्टिस सूर्यकांत यांनी असंही म्हटलेलं आहे की आम्ही जो निकाल देईन हा निकाल देशाच्या राजकीय इतिहासामध्ये सगळीकडे लागू होईल आणि त्याची चर्चा होईल आणि यापुढं फोटाफुटीचं राजकारण होणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी बरंचसं काय सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की हा जो निकाल आहे हा ऐतिहासिक असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे याच्या पुढं कुणी बंड करण्याच्या तयारीत राहणार नाही. जरी त्याला फुटायचं म्हणलं तर त्याचा तो अपात्र होईल, परत निवडणुका लढवल आणि परत निवडून येऊन गट तयार करण असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं मत आलं. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलंय की हे सगळं वातावरण म्हणजे सध्या गडबड झालंय, लोकशाही मातीत घालायचं काम यांनी सुरू केलेलं आहे. आणि या निकालावरती पश्चिम बंगालमधले जे खासदार फुटलेले आहेत 20 त्या खासदारांना सुद्धा झटका बसणार आहे. तसंच तिथं जो गट झालाय आमदाराचा तो गटाची सुद्धा अडचण निर्माण होणार आहे. म्हणजे हा जो निकाल जर लागला, आता 2 तारीख दिलेली आहे म्हणजे 2-4 दिवसावरच आहे, परत म्हणजे पुढच्या आठवड्यात आहे. आणि त्यावेळी एकनाथ शिंदेचे वकील हे जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत हे खोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हे झाल्यानंतर याचा निकाल येणार आहे. आणि निकाल नेमका कोणाच्या बाजूने येतोय, कसा येतोय हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. या निकालावरती बरंच गोष्टी अवलंबून आहेत. देशाचं लक्ष लागलंय या निकालाकडं आणि एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना जर अपात्र ठरवलं, मूळ महत्वाचं म्हणजे शिवसेना कोणाची हा वाद आहे. आता अपात्र जर ठरवले हे सगळे तर हे पुन्हा निवडून आलेले आहेत, पण सुप्रीम कोर्टाने जर आतापर्यंत ह्यांना अपात्र ठरवलं तर मात्र परत निवडणूक घ्यायला लागेल. आणि शिवसेना कोणाची मूळ तिथं सगळा वाद आहे. आता ठाकरे गटाने तर मागणी केलेली आहे की आम्हाला ते मिळावं आणि तुम्हाला आम्हाला जर द्यायचं नसेल तर ते गोठवून टाकावं, अशी सरळ सरळ प्रांजळपणे मागणी केलेली आहे की आम्हाला नाही द्यायचं ना तर हे गोठवून टाका, ह्याचा वादच नको असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे चिन्ह जर हे गोठवून टाकलं तर मात्र शिंदे गटाची पुरती अडचण होऊन बसणार आहे आणि एकनाथ शिंदे गटाला मात्र भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही.
हेच एकंदरीत दिसतंय. आपण पाहिलं असेल काल संजय राऊतांना सुद्धा असंच सांगितलं. संजय राऊत असेल, विरोधी पक्ष नेते असतील किंवा उल्हास बापट जे आहेत कायदेतज्ञ, यांनी सुद्धा सूचक हेच सांगितलेलं आहे की बाबा आता यांना तिकडच विलीन व्हावं लागणार आहे. या शिंदे गटाला भाजपमध्येच विलीन व्हावं लागणार आहे. अशीच एकंदरीत चर्चा जोरदार आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.